हाय, गुड मॉर्निंग. सो काल मी 30 किलोमीटर्स रन केला, परवा 20. सो 50 किलोमीटर लास्ट 2 डेजमध्ये रफली 3000 कॅलरीज यूज झाल्या. प्लस माझ्या रेस्टिंग कॅलरीज ज्या अगेन 3000 म्हणजे 1500 पर डे. सो मागच्या 2 दिवसामध्ये माझी कॅलरिक रिक्वायरमेंट जवळपास 6000 कॅलरीज होती. मग याचा अर्थ असा आहे का की मला जे हवं आहे, मला जे वाटते ते मी खाऊ शकते? सी, अंडरस्टँड. ज्यावेळेला आपण इतकं लाँग डिस्टन्स करतो आहे, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग, कुठलाही स्पोर्ट म्हणा, बॉडी ऑलरेडी बऱ्यापैकी स्ट्रेसमध्ये असते. खूप सारं इन्फ्लमेशन असतं, ऑक्सिडेटिव्ह डॅमेज असतो, डिहायड्रेशन असतं. अशामध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, हाय फॅट लेडेड आपण जर बॉडीमध्ये ॲड केलं तो इट इज गोइंग टू ॲड टू दिस इन्फ्लमेशन, डिहायड्रेशन अँड ऑक्सिडेटिव्ह डॅमेज. सो इट इज नॉट डुईंग एनी गुड टू अस, डुईंग मोर हार्म टू आवर ऑलरेडी स्ट्रेस्ड बॉडीज. पण मी रनर्सना कॉमनली ऐकते, ते म्हणतात आम्ही बर्न केला आहे, सो वी हॅव अर्न दिस कॅलरीज. पण बॉडीला जर आपण इतक्या लेवलला यूज करतो आहे तर बॉडीमध्ये हाय क्वालिटी फ्युएल टाकणं इम्पॉर्टंट नाही आहे. सो ह्या सगळ्या कॅलरीज आपण हाय क्वालिटी प्रोटीन, हाय क्वालिटी होल फूड्स यातनं सुद्धा घेऊ शकतो. आय अंडरस्टँड की 6000 कॅलरीज हेल्दी खाण्यातनं घेणं सोपं नाही आहे, खूप सारं खावं लागतं. बट दॅट इज वॉट बॉडी नीड्स. बॉडीला फक्त कॅलरिक रिफिलिंग नको आहे, त्याला नरिशिंग फूड हवं आहे जे त्याला रिकव्हरीलासुद्धा हेल्प करेल. सो माय डिअर फ्रेंड्स, फूडला अब्यूज करू नका. लोक आपल्याला बघतायत, आपल्याकडनं शिकत आहेत, सो आपल्यावर जास्त मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. गिव्ह देम अ करेक्ट मेसेज. स्टे फिट, स्टे हेल्दी. थँक्यू सो मच.